सामील झालो आणि ह्या समाजाला महाराष्ट्रात त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्या अज्ञान अडाणी आणि अर्थहीन समाजाला योग्य प्रकारे म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जमातीमध्ये जो आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी दिलं नाही आहे। आत्तापर्यंत गेले 100 वर्ष हा समाज तसाच पितत पडलेला आहे, आजही दारिद्र्यामध्ये आहे। आमच्या आता भाषणामध्ये बोलताना काही म्हटलं की आज कोणालाही शिक्षणासाठी चांगलं शिक्षण घेता येत नाही, केवळ आर्थिक बाजू चांगली नसल्यामुळं कुठल्या पदावर तुम्ही जर बघितलं असेल की कुठल्या एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा समाज फार नगण्य एखादी जागा असेल किंवा नसेल अशा कमी समाज असलेल्या आणि अनुसूचित समाज जातीमध्ये असलेल्या समाजाला NT BJNT मध्ये टाकले गेलेलं आहे। ते अतिशय चुकीचं आहे शासनाचं। आमची या महाराष्ट्र कायदा समाजाची एकच मागणी आहे शासनाकडं तर त्यांनी हैदराबाद गॅजेटप्रमाणे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याचे आरक्षण या समाजाला देण्यात यावे, जेणेकरून आमच्या या गोरगरीब लोकांना मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी त्यांची मदत होईल, त्यांना चांगल्या पदावर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं अर्थकारण चांगलं होईल, आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल। त्या निमित्तानं म्हणून आम्ही शासनाकडे या तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो की त्यांनी आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे ST मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं। तुमच्या बैठकीत मतप्रवाहाला ऐकायला मिळालं काही जण म्हणते SC मध्ये पाहिजे, काही ST मध्ये, तर नेमकं कोणतं पाहिजे तुम्हाला ST मध्ये? ॲक्च्युली काय झालं 2011 मध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला होता। आम्ही 2003 पासून ह्या गोष्टीची मागणी करतो ते STची। 2005 मध्ये औरंगाबाद या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही मोर्चा काढला पूर्ण समाजाने। त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लक्षात आलं की एकच समाज महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये SC मध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा समाज VJNT मध्ये आहे, भटकीमुक्तमध्ये आहे। त्याच्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्या निमित्ताने त्यांनी 2005 मध्ये बापट आयोगाची स्थापना केली। त्या बापट आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे की ह्या कैकाडी समाजाने पूर्ण हैदराबाद गॅजेटप्रमाणे पूर्ण STच्या शेड्यूल ट्राईबच्या क्रायटेरिया पूर्ण करतोय, म्हणून या समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये टाकायला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर एकच समाज एकाच राज्यामध्ये 2 प्रवर्गात असल्यामुळे त्यांना त्वरित तिथून वर्ग करून त्यांना क्षेत्रीय बंधन उठवून त्यांना SCच्या सवलती लागू करावा, म्हणून आमचं मत प्रवतो होता क्षेत्रीय बंधन उठवण्याच्या संदर्भामध्ये। आत्ताच्या बैठकीमध्ये उपप्रकार लक्ष्मण माने साहेब यांच्याबद्दल काही आक्षेप घेण्यात आले, काय नेमकं ते समाजासाठी त्यांनी काही केलंय का नाही असं काय? लक्ष्मण माने साहेब समाजासाठी करतायत, त्यांनी 42 जातीसाठी ते काम करायला लागलेले आहेत। आता 42 जातीसाठी चांगल्या आहे सगळ्या गोष्टी बरोबर, आम्ही पण त्यांच्या याला सहमत आहोत, परंतु 42 जाती सगळ्या तीर्थी एकत्र होणार आहेत, म्हणून आम्ही आमच्या समाजाचा जर असं विचार केला तर प्रत्येक समाजाने जर हा लढा उभा केला, आम्ही जसं 2003 पासून लढतोय आणि ह्या समाजाला कुठपर्यंत म्हणजे शासनाला भाग पाडले की महाराष्ट्र शासनाला तर यांनी क्षेत्रीय बंधन उठवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव 4 वेळेस दुरुस्त करून पाठवलेला आहे, परंतु त्या प्रस्तावावर अद्यापपर्यंत काही कारवाई झालेली नाही आहे। म्हणून आम्हाला आणि आता लेटेस्ट जर तुमच्या माहितीसाठी की मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे OBCचं आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत, आमची तीच मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये हा समाज ST मध्ये असल्यामुळे आम्हालाही ते आरक्षण लागू करण्यात यावं। चालेल, धन्यवाद। पुढील लढाई कशी असणार, आंदोलन करणार? आम्ही याच्यानंतर जर शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, शासनाने जर आम्हाला ST मध्ये जर STचे आरक्षण जर लागू नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यभर आंदोलन करणार आहोत। चालेल, आपलं नाव सर? मी PR गायकवाड, महाराष्ट्र संघटनेचे सचिव आहे, हे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र समाजाचे। मी पोपटराव गायकवाड, महाराष्ट्र कायकर समाज संघटनेचे सचिव आहे। मी प्रदीप जाधव, युवा प्रदेशाध्यक्ष आहे, नांदेड। मी प्राध्यापक विष्णू जाधव, समाजसेवा घटक आहे, वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र अध्यक्ष।
ओके धन्यवाद. ओके. मी ज्ञानेश्वर जाधव नगर समाज प्रदेशाध्यक्ष. मी बाबू श्रावण पवार महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहे. आम्ही 2003 पासून काम बघतो और आता आम्ही समाजासाठी झटवतो. पण हे न्याय श्रावण पवार मी गायकवाडी समाजाचे कार्याध्यक्ष आहे. मी एस.एल. गायकवाड सोलापूर. बापू नंदुरकर सोलापूर. मी ज्ञानेश्वर मेनके. मी शिवनारायण गायकवाड जिल्हा प्रमुख संभाजीनगर. शिवाजी माने. हिंदू जाधव. मी अंकुश जाधव महाराष्ट्र सदस्य. मी शिवाजी गायकवाड कार्याध्यक्ष